सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये एकत्र जमा व्हायला सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही डीबीटीचं बटन या ठिकाणी आज शनिवारी दाबलेलं आहे, त्यामुळे पुढील आता 20 ते 25 मिनिटांमध्ये राज्यातील या महत्त्वाच्या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। आम्ही प्रत्येक बँकेच्या अधिकाऱ्यांना आज शनिवारी ऑर्डर दिल्या, आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा करून टाका, कारण उद्या रविवार आहे, बँका बंद असणार आहेत आणि सोमवारपासून परत एकदा अधिवेशन सुरू होणार आहे। आम्हाला पैसे वाटपासाठी टाइम नसतो, त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये आता बहिणींना पैशांचं वितरण करून टाका अशी ऑर्डर या ठिकाणी मिळाल्या। बहिणी खूप प्रतीक्षा या ठिकाणी आता त्यांनी केल्या। गेल्या 2 महिन्यांपासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी पसरल्या होत्या। अखेर या बातम्यांना ब्रेक लागलाय आणि पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झाल्या। शनिवार या ठिकाणी लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं बघायला मिळतंय। फक्त 20 ते 25 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती आज शनिवारी या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे साहेब यांनी ही अधिकृत बातमी दिल्या। बघा, आतापर्यंत ज्या बातम्या होत्या तर त्या वेगळ्या होत्या, परंतु आज जी बातमी आल्या तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बातमी दिल्या। तुमच्या सुद्धा कानावर ही बातमी नक्की आली असणार की GR 2 ते 3 दिवसापासून फेब्रुवारी मार्च महिन्याचा सरकारने काढलेला होता। पहिल्या 2 दिवसांच्या पाठीमागे पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्याचा GR सरकारने काढला, 4200 कोटी रुपये या ठिकाणी त्यासाठी मंजूर केले। त्यानंतर काल आणि मार्च महिना संपत या ठिकाणी आलेने विचार करून आता या ठिकाणी परत एकदा 4200 कोटी रुपयांचा निधी असं फेब्रुवारी मार्च महिन्यांसाठी आता मंजूर करण्यात आला आहे। असं एकत्रित 8000 त्या ठिकाणी 400 कोटी रुपयांचा चेक महिला व बाल कल्याण विभागाला या ठिकाणी कालच देण्यात आला होता। त्यामुळे आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आले। अगदी पुढील 20 ते 25 मिनिटांमध्ये या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता मागील 15 दिवसांच्या पाठीमागे मिळालाय, आता त्याच महिलांना त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असं एकत्रित खात्यावरती आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। तुम्ही मोबाईल हातात घेऊन आज बसायचा आहे, कारण आज पैशांचं वितरण सर्वांना करून टाका अशी ऑर्डर या ठिकाणी आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज तुम्ही तयार राहायचं आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की माफ करा लाडक्या बहिणींनो, यावेळी तुम्हाला खूप पैशांची प्रतीक्षा करावी लागली। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पण माहित आहे आपल्या राज्यामध्ये परिस्थिती गंभीर या ठिकाणी चालू आहे, देशादेशामध्ये भांडणं लागलेत, त्यामुळे आमचं तिकडे लक्ष होतं। लोकांना गॅस लवकर मिळाना झालाय, पेट्रोल डिझेल घेण्यासाठी रांगाच्या रांगा गाड्यांना लावावं लागत आहे, त्यामुळे राज्य सरकार सर्व काही तिकडे या ठिकाणी सरकारी योजनांचे पैसे दिल्याची माहिती आता सूत्रांकडून समजण्यात येत होती। परंतु 2 ते 3 दिवसांच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून जवळपास 12000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता। त्यापैकी 3000 कोटी रुपये नमो शेतकरी योजनेसाठी परवा दिवशी या ठिकाणी आता वाटप केले। मग आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या घरामध्ये पोहोचलेत परवा दिवशी। तुम्ही शेतकऱ्यांच्या घरातील महिला असाल किंवा या ठिकाणी आता तुम्ही आता बहीण असाल तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे सरकारने सोडले ही बातमी 2 दिवसांच्या पाठीमागे तुमच्या सुद्धा कानावर आली असणार। मग आता आज वारा शनिवार, आज 12 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असं एकत्रित थेट बँकेच्या खात्यावरती वाटप सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येऊ लागलं आहे। लाडक्या बहिणींचा शनिवार 100% गोड झाल्याचं बघायला मिळतंय। परवा दिवशी नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारने सोडले आणि आजपासून आता फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून वितरित या ठिकाणी होऊ लागले। लक्षात ठेवा, तुम्हाला आजच पैशांचं वितरण 1 दिवस सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबण्यात आलंय। आज जर पैशांचं वितरण या ठिकाणी झालं नाही तर तुम्हाला 9 एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। म्हणजेच इथून पुढे 15 दिवसांची वाट या ठिकाणी लाडक्या बहिणींनो पाहावी लागणार आहे, कारण तिथपर्यंत अधिवेशन या ठिकाणी परत एकदा सुरू होणार आहे। त्यामुळे सर्व पैसे वाटणारे महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी तिकडे गुंतलेले असणार आहेत।
त्यामुळे आजच्या शनिवारी पैशांचं वाटप करून टाका। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ही नवीन अपडेट आता आली आहे। आता लाडक्या बहिणींना महत्त्वाचा प्रश्न पडलाय की सगळीकडे बातम्या या ठिकाणी जोरदार पसरू लागलेत की मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो येणार आहे तर तो वेगवेगळ्या अटी पात्रतेनुसार येणार आहे। तर ती बातमी खरी आहे का? तर यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वांना सरसकट वाटप केला, परंतु आज शनिवारी आता जो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी येत आहे त्यासाठी आता 2 याद्या सरकारच्या माध्यमातून लावल्याची आता माहिती समोर येत आहे। पहिली यादी अपात्र यादीमध्ये जवळपास 12 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करून टाकल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर दुसरी पात्र यादी, आता या पात्र यादीमध्ये जवळपास 32 लाख लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी पात्र केलंय। बघा, आज 32 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहे। त्यामुळे पुढील 20 ते 25 मिनिटांमध्ये या 12 जिल्ह्यातील आता 32 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी आम्ही बँकांना दिलेत। एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे बँकांचा फायनल निर्णय असतो। त्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। लाडक्या बहिणींनो, आजची बातमी 100% खरी आहे, कारण आजपर्यंत तुम्हाला अनेकांनी या ठिकाणी आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं सांगितलं होतं। त्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता, परंतु सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्याचा 2 GR या ठिकाणी काढल्याने आणि पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून होऊ लागलं आहे। ज्यावेळी डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेब तिकडून दाबतात त्यावेळी हमखास 20 ते 25 मिनिटांमध्ये पैसे महिलांच्या खात्यावरती नेहमी येत असतात। तशा प्रकारे महिलांना आता मेसेज यायला सुरुवात झाल्या। तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे या ठिकाणी मिळणार आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र यादीत टाकलं जाणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आज फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज तुमची लॉटरी 100% लागणार आहे। एकत्र 3000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी येत असल्याने सर्व महिला आनंदाने खुश झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज शनिवार आहे, पैशांचं वाटप तर जोरदार सुरू झालंय। अनेक लाडक्या बहिणींनी आम्हाला आत्ताच 5 मिनिटांपूर्वी फोन करून सांगितलं आम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचे एकत्र 3000 रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले। मग तशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता मेसेज येणार आहे। तुमचं जर या ठिकाणी आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल या ठिकाणी बॅलन्स मारून त्याला आधार कार्डला जोडला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी मेसेज या ठिकाणी येणार आहे। आता हा प्रश्न या ठिकाणी प्रत्येक लाडक्या बहिणींना पडलाय, नेमकं आज शनिवारी कोणाला पैसे येणार आणि कोणाला येणार नाही। तर बघा, सर्वात पहिल्यांदा अट लावल्या, जर तुम्हाला मागच्या 15 ते 20 दिवसामध्ये जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आले असतील तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होतील। त्यामुळे तुम्हाला पण जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मागच्या 15 ते 20 दिवसांच्या पाठीमागे आले असतील तरच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। कारण सरकार काय म्हणतंय, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तर तो आम्ही तुम्हाला सोडलाय, तर तो 1,40,00,000 लाडक्या बहिणींना सोडला होता। तर सरकारच्या माध्यमातून मागच्या जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्रता चेक करून सोडला होता। त्यामध्ये जर तुम्ही पास झाला असाल तरच तुम्हाला फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज शनिवारी 28 मार्च रोजी जमा या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खरं तरी आनंदाची बातमी आहे, कारण गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एकत्र 3000 रुपये लाडक्या बहिणींना एकदाच मिळत असल्याने सर्व लाडक्या बहिणी आज आनंदाने आता पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये नाचणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, यांना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पैसे येणार आहेत। आणि जर तुमचं पोस्टात खातं असेल तर त्या महिलांना सर्वात आधी मेसेज तुमच्या खात्यावरती 3000 रुपये आज शनिवारी जमा झाल्याचा बघायला या ठिकाणी मिळणार आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार आहेत, कोणत्या 8 जिल्ह्यांना कायमचं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलंय, या 8 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना KYC करून पण पैशांचं वितरण होणार नाही। मग त्या 8 जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर मात्र तुम्हाला फेब्रुवारी आता मार्च महिन्याचे पैसे मिळणार नाही। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने जी 12 जिल्ह्यांची पात्र यादी आज शनिवारसाठी बँकांना देण्यात आली होती तर ती कोणत्या कोणत्या या ठिकाणी आता लाडक्या बहिणींसाठी देण्यात आल्या, तुम्हाला ती यादी वाचून या ठिकाणी आता दाखवणार आहे। लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल
तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एक मोठी खुशखबर वेगळी दिल्या, ती जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला आनंद झाल्याचं वाचून राहणार नाही। तुम्हाला 830 रुपये गॅसचे जे मिळत होते तर ते या ठिकाणी तुम्हाला 830 रुपये न देता प्रत्येक लाडक्या बहिणींना आता रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला एक मोफत गॅस सिलेंडर दिला जाणार आहे। वाढती महागाई लक्षात घेता लाडक्या बहिणींना आता मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। तुम्हाला पण मोफत गॅस सिलेंडरची टाकी हवी असेल तर तुम्हाला आता काय काय करायचं आहे, कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहेत, कोणता कोणता अर्ज भरायचा आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आम्ही काय सांगतोय तर लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, खरोखर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एक गॅस टाकी प्रत्येक लाडक्या बहिणींना तुम्हाला दिलं जाणार आहे। तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजे हीच एक अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या। जर या अटीमध्ये तुम्ही पास झाला असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे। त्यामुळे गॅसची टाकी तुमची संपत आली असेल, एकतर अमेरिका आता या ठिकाणी इराण युद्ध सुरू झाले आणि गॅस टाकी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे, कोणती पात्रता आहे, तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे, सर्व काही या ठिकाणी सांगणार आहे। कारण सरकार काय म्हणते, आम्ही सरकारी योजनांचा लाभ त्याच लाडक्या बहिणींना देतो ज्यांचं आता या ठिकाणी यामध्ये पास होत असतं। आम्ही जे नियम लावलेत म्हणजे उत्पन्नाची मर्यादा असेल, या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्डाची मर्यादा असेल तर अशी चेक करून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी गॅस मिळणार आहे। जर तुम्हाला गॅस पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। परंतु आज शनिवार आहे, आज 28 मार्च आहे, आज फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना सोडलेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितले 3 टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी वाटप करा। कारण मागच्या वेळी जे पैशांचं वाटप झालं त्यावेळी अनेक लाडक्या बहिणींना पैसे लवकर बँकेत जमा झाले नाहीत, सरकारने लवकर तिकडून पैसे सोडले, परंतु पैसे खात्यावरती येण्यासाठी महिलांना वेळ लागला, काहींना मेसेजच आला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी 3-3 दिवस अशाच वाट बघत राहिला की आम्हाला मेसेज कधी येणार, कारण बँकांचा सर्व्हर डाऊन असतो, कधी कधी मोबाईलला रेंज नसते, त्यामुळे खात्यामध्ये पैसे जमा झाले असतात परंतु महिलांना या ठिकाणी मेसेज येत नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 4-4 जिल्ह्यांचे 3 गट आज तयार करण्यात आले आहेत। आज शनिवार निमित्त पहिल्या गटातील महिलांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये वाटप होईल। दुसरा गट जो आहे तर तो दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 4 जिल्ह्यामध्ये वाटप होईल। तिसरा गट जो आहे तर तो शेवटचा टप्पा असणार आहे, तर तो लाडक्या बहिणीसाठी, ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आज शनिवारी संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करा। परंतु आज शनिवारी एकाही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवू नका, पैसे वाटप झाल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं आता पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींसाठी 2 आनंदाच्या बातम्या आहेत। एक तर आज लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना मोफत गॅस सिलेंडर या ठिकाणी आता दिला जाणार आहे। गॅस सिलेंडर घेण्यासाठी अर्ज कोणता भरायचा आहे, कोणत्या अटी पात्रता आहेत आणि तुम्हाला मोफतपणे या ठिकाणी हा लाभ मिळण्यासाठी काय काय करायचं आहे ही सर्व काही अपडेट तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, जर तुम्ही जानेवारी महिन्याचा हप्ता घेतला असेल तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये येणार आहेत। जर तुम्ही जानेवारी महिन्याचा हप्ता घेतला असेल तर तुम्हाला गॅसची टाकी या ठिकाणी दिली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये शनिवारी पैशांचं वितरण करून टाकण्याची ऑर्डर या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण म्हणजे लक्षात ठेवा, उद्या रविवारी बँका बंद असणार आहेत आणि परवा दिवशी परत एकदा अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे आणि ते अधिवेशन 9 एप्रिल पर्यंत चालणार आहे। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटप करा, पैसे वाटल्याशिवाय बँका बंद करू नका, अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी दिल्यामुळे सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ज्यांना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत, आता त्यांनी KYC केले असेल तर त्यांनाच पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकं हे पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणाला वगळून पैसे मिळणार आहेत, तर याचीच अपडेट पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची अजिबात चूक करू नका। आज शनिवार आहे, आज एकाही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही। 12 जिल्ह्यातील आता 32 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। यामधील जवळपास 8 जिल्ह्यातील 12 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आलंय। आता तुम्ही म्हणाल की बाहेर का काढण्यात आलंय,
तर लक्षात ठेवा, कोणतीही सरकारी योजना काढत असताना सरकार काय करत असतं, या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का, या योजनेमध्ये तुम्ही पास होताय का, या सरकारने लावलेल्या नियमामध्ये तुम्ही पास होताय का, गोरगरीब महिला तुम्ही आहात का. कारण सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, आता आम्ही आज शनिवार निमित्त फेब्रुवारी मार्च महिन्याचे जे 3,000 रुपयांचं पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती करणार आहे, तर ते या ठिकाणी आता पैसे बाकीच्या महिलांना अजिबात 1 रुपया सुद्धा येणार नाही. फक्त आणि फक्त याच महिलांना पैशांचं वितरण होणार आहे. फक्त आणि फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांनाच पैशांचं वितरण होणार आहे. आता तुमच्या मनामध्ये गरजू महिला म्हणजे कोणत्या, गोरगरीब आणि गरजू महिला यामध्ये फरक काय, तर बघा, सरकारने सांगितलंय गोरगरीब आणि गरजू महिलांना पैसे येतील. मग त्या गोरगरीब आणि गरजू महिला कोणत्या आहेत हे एकदा आपण चेकिंग करून घेऊया. आणि आज या ठिकाणी बरोबर शनिवार आहे आणि 28 मार्च आहे. आज गॅसची टाकी तुम्हाला मोफत जर पाहिजे असेल तर कशी मिळवायची, जर तुम्ही हे एक काम केलं तर 1 एप्रिल पासून तुम्हाला गॅस टाकी मोफतपणे दिली जाणार आहे. तुम्हाला माहित आहे, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर आनंदाचा शिधा सरकार देतं. या ठिकाणी कधी कधी तुम्हाला असं पण होतं, साखर, त्या ठिकाणी तूर डाळ, त्या ठिकाणी हरभरा डाळ, तुम्हाला रवा वगैरे वाटलं जातं. तशा प्रकारे युद्धजन्य परिस्थिती आहे, महागाई वाढली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना गॅसची टाकी कशा प्रकारे दिली जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु त्याआधी आपण या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण होणार नाही, गोरगरीब लाडक्या बहिणींनाच पैशांचं वितरण होणार आहे. मग त्या गोरगरीब लाडक्या बहिणी कोणत्या आहेत हे एकदा झटपटपणे आपण पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींनाच आज शनिवार निमित्त पैशांचं वितरण केलं जाणार आहे. मग त्या गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी म्हणजे नेमकं कोणत्या लाडक्या बहिणी, तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून नवीन अट लावण्यात आल्या. ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळालाय, ज्या लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया केल्या, फक्त त्यांनाच या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू महिला समजलं जाईल. बाकीच्या महिलांना रुपया सुद्धा खात्यावरती मिळणार नाही. त्यांनी वाट बघू नये अशा प्रकारची सूचना देखील या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळतंय. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुमची जर जमीन 10 एकरपेक्षा असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. कारण सरकार काय म्हणतंय, 10 एकरपेक्षा जास्त जमीन तुमची असेल तर तुम्ही श्रीमंत महिला, तुम्हाला पैसे देऊन काय फायदा. आम्ही गोरगरीब गरजू महिलांसाठी योजना काढल्या आणि श्रीमंत महिला जर तुम्ही हप्ता घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही करणार नाही, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना आज फक्त आणि फक्त या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये 32 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता होत असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की 4 जिल्ह्यांचे 3 गट तयार करा, कारण बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण लवकर गेलं पाहिजे, कारण त्यांना खर्चा पाण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये पैसे लागत असतात. बघा, 4 जिल्ह्यांचा पहिला गट आहे तर तो सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाटप होईल. दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या गटातील 4 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल. संध्याकाळी 7 ते रात्री बरोबर या ठिकाणी आता 12 ते 1 वाजेपर्यंत शेवटच्या राहिलेल्या 4 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल. असं 12 जिल्ह्यांचे 3 गट या ठिकाणी तयार करण्यात आल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण फास्ट रीतीने होत असल्याचं पाहायला मिळतंय. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला पैसे येणार नाहीत, कोणत्या 12 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात आलंय. तर बघा, अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलंय, परंतु चुकीच्या मार्गाने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आल्या. पहिला अनेक त्या ठिकाणी लाभार्थ्यांचं पांढरं रेशन कार्ड होतं, म्हणजे ते श्रीमंत होते, परंतु या ठिकाणी जेव्हा त्यांच्या कानावर बातमी आली या ठिकाणी पांढरं रेशन कार्ड लाडक्या बहिणींना चालणार नाही, फक्त पिवळा आणि केशरी रेशन कार्ड चालेल, त्यावेळी त्यांनी खोटी कागदपत्र काढून परत एकदा पांढरं रेशन कार्ड बंद करून पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं आणि त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना अजिबात पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती केलं जाणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी आता काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. मग आज नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे तर ती यादी सांगतो आणि त्यानंतर लगेचच आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते पण या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी टेन्शन घ्यायचं नाही. KYC केलेल्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण शनिवारी निमित्त या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जमा व्हायला सुरुवात झाल्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळालाय फक्त त्यांनाच या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचं खातं महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात खुललंय त्यांना या ठिकाणी आज बँकेमध्ये तुमची गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे याच 4 बँकेमध्ये सर्वाधिक महिलांनी खातं उघडले, कारण या सरकारी बँका आहेत आणि या बँकेमध्ये खातं उघडले त्यामुळे पैसे आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले। सगळ्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी एक सूचना दिल्या, ती म्हणजे आता तुमच्या बँकेमध्ये ज्यावेळी तुम्ही पैसे काढायला जाल त्यावेळी बँकेचे ज्या ठिकाणी आता जे काय अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना विचारायचं आहे की बँकेचा मिनिमम बॅलन्सचा काय रूल आलाय का। कारण सरकार काय म्हणत होतं, आता मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत आता बँकांचा मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी पोस्टाचा, स्टेट बँकेचा आणि महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया यांचा लावण्याची शक्यता मिनिमम बॅलन्सची वर्तवण्यात आली होती। तुम्ही म्हणाल मिनिमम बॅलन्सची काय या ठिकाणी आता सुविधा आहे, तर लक्षात ठेवा, जर करता बँकेमध्ये तुम्ही आता 500 रुपये तरी शिल्लक बॅलन्स नाही ठेवला तर तुमचे पैसे या ठिकाणी 300 रुपये दंड म्हणून कट करण्यात येतील। त्याचं कारण असं आहे की बँका काय म्हणतात की बँकेमध्ये आमच्या तुम्ही खातं खोललाय म्हणल्यावर काहीतरी शिल्लक रक्कम ठेवा, परंतु लाडक्या बहिणी काय करतात, सर्व पैसे काढून घरी घेऊन येतात। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्ही काहीतरी मिनिमम बॅलन्स बँकेमध्ये ठेवा, तरच तुम्हाला या ठिकाणी आता प्रॉब्लेम येणार नाही, अन्यथा पैसे काढण्यासाठी जरूर या ठिकाणी प्रॉब्लेम असणार आहे। तर आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण केलं जाणार आहे, तर त्या जिल्ह्यांची आणि त्या तालुक्यांची यादी या ठिकाणी आता समोर आली आहे। तुम्हाला ती यादी या ठिकाणी आता वाचून दाखवतो, सर्वांनी कान देऊन आता ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, हिंगोली जिल्ह्यात पहिल्यांदा वाटप होणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये पैशांचं वाटप होणार नाही, फक्त मोजक्याच तालुक्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे। ते म्हणजे आता बसमत तालुका, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनेगाव ही हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी पैशांचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा सर्वांना पैशांचं वितरण होणार नाही, फक्त याच या ठिकाणी आता तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड या भागातील महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्हा जर तुमचा असेल तर यामध्ये आता खंडाळा, वाई, कोरेगाव, फलटण, मानखटाव, कराड, पाटण, जावळी या भागातील महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील आता कोणाला पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे, मंगळूरपीर, मालेगाव, कारंजा, रिसोड, मानोरा या भागातील महिलांना जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। वर्धा जिल्ह्यात जर विचार केला तर आर्वी, आष्टी, हिंगणघाट, देवळी, कारंजा, समुद्रपूर, सेलू, वर्धा हे भाग या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजत्या। लातूर जिल्ह्यातील आता कोणाकोणाला कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे पहा, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, आनंदपाळ, अहमदपूर। त्यानंतर रायगड जिल्हा जर बघितला, पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, मानगाव, रोहा, मुरुड या भागातील महिलांना पैसे जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला रत्नागिरी, यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, आता रत्नागिरी, लांजा, राजापूर या भागातील महिलांना पैशांचं वितरण आता जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता बघा यवतमाळ जिल्ह्यातील जर विचार केला तर यवतमाळ, वणी, मोरेगाव, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव, कळंब, द्वारवा, नेर या भागातील महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। भंडारा जिल्ह्यात जर विचार केला तर मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर या भागातील महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात जर विचार केला तर यामध्ये खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागातील महिलांना आता पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, तालुके कोणते आहेत तर आष्टी, पाटोदा तालुका, बीड, गेवराई तालुका, माजलगाव, केज तालुका, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार, वडवणी, परळी वैद्यनाथ भागातील महिलांना पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे। पुणे जिल्हा जर विचार केला तर यामध्ये हवेली, खेड, आंबेगाव, त्यानंतर जुन्नूर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामतीचा काही भाग, पुरंदर, भोर, वेल्हे या भागातील महिलांना पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पालघर जिल्ह्याचा विचार केला तर जवार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, डहाणू त्या ठिकाणी पालघर, वाडा या भागातील महिलांना सुद्धा पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। परभणी जिल्हा जर बघितला तर गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत या भागातील महिलांना पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता शेवटचे जिल्हे 2 आहेत
ते म्हणजे नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे लाडक्या बहिणीविषयी अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।